सर, मिस्टर कुमारचा फोन येऊन गेला. सेक्रेटरीने निरोप दिला. मी तिला कुमारला कॉन्टॅक्ट करायला सांगितलं. तुम्ही आल्याबरोबर तुमच्या सांगण्यापूर्वीच मी ट्राय केलं, पण सध्या ते सीटवर नाहीत. आय विल ट्राय अगेन. माझी सेक्रेटरी कुमारला चांगलीच ओळखते. आमची खास मैत्री तिच्या परिचयाची आहे. चलाख, तत्पर, एफिशियंट स्टेनो लाभणं हे वरच्या पदावरील अधिकाऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीने मी डॅम लकी आहे. कुमार माझा जिवलग मित्र. शाळेतली दोस्ती जिची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात. ह्या मैत्रीत निरागसपणा असतो, सात्विक भाव असतो. खरं म्हणजे शाळेनंतर आम्ही वाटा वेगवेगळ्या झाल्यामुळे दुरावलो होतो, पण मधल्या 10-12 वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा एकाच शहरी आलो. मैत्रीच्या बाबतीत मी चोखंदळ आहे. कुणाशीही सूर सहजासहजी जुळून येत नाहीत. दोस्त हा शब्द गुळगुळीत करून वापरावासाही मला वाटत नाही. त्यामुळे ज्यांना मित्र किंवा मैत्रिणी म्हणता येईल असा निवडक गोतावळा मी जमवला आहे. कुमार त्यातलाच एक. शाळेतल्या मैत्रीचा आणखीन एक फायदा, कुणाचंही कुणापासून काही लपून राहत नाही. कुमार बायकोला सांगणार नाही ते मला सहज सांगू शकतो. माझंही तसंच. सर, मिस्टर कुमार इज ऑन द लाईन. मी या फोनची वाटच बघत होतो. हॅलो कुमार, कशी आठवण केलीस साल्या? सॉफिस्टिकेटेड वर्तुळात शिव्या असभ्य वाटतात. माझ्या आणि कुमारच्या बाबतीत चटणी कोशिंबिरीसारख्या शिव्या वापरल्याशिवाय संभाषणाला चव येत नाही. काही नाही, सहज म्हटलं तू फ्री असशील तर चायनीज लंच घेऊया. वाय नॉट? मी एकदम मोकळा आहे. यू नो, वी हॅड अ फॉरेन डेलिगेशन. गेला आठवडा त्यात जाम बिझी होतो. वी गॉट अ डील ऑफ 4 crores. खरं म्हणजे वी आर नाव रिलॅक्स्ड. लंचच काय म्हणशील तर दुपारचा पिक्चर देखील बघू शकतो. मला मोहरा बघायची उत्सुकता आहे. ये चीज बडी है मस्त मस्त या गाण्यासाठी. तू यार बदलणारा नाहीस. नोबडी विल बिलीव्ह दॅट यू आर अ टॉप एक्झिक्युटिव्ह. कुमार, पद आपल्यासाठी असतं, आपण पदासाठी नसतो. डायलॉग बाजी नको. तुझे अर्धे अधिक डायलॉग सहजासहजी समजण्यासारखे नसतात. तू दुपारीही मोकळा म्हणजे अजून वहिनी परतल्या नाहीत वाटतं. नाही, लंबा टूर आहे. यू नो, शी एन्जॉईज लाईक अ फ्री बर्ड इन ओपन स्काय. फाईन, मी पाऊण तासात तुझ्याकडे पोहोचतो. आधी चायनीज लंच आणि त्यानंतर लॉंग ड्राईव्ह. वी विल हॅव अ बिग चॅट. गेला आठवडा अत्याधिक व्यस्ततेत गेल्यामुळे मलाही थोडा चेंज, रिलॅक्सेशन हवंच होतं. या बाबतीत कुमारच्या कंपनीला पर्याय नव्हता. मी मनोमन ताडलं. चायनीज लंच हे केवळ एक निमित्त होतं. ज्या अर्थी कुमारनं लॉंग ड्राईव्हची योजना केली होती त्याचा अर्थ म्हणजे त्याला काहीतरी बोलायचं होतं. तसे कुमारला खास प्रॉब्लेम्स नव्हते. तो LICमध्ये उच्च अधिकारी आहे. स्वतःचं घर, 2 गुणी मुली, मोठी MBBSला, धाकटी BCom करते. तिला CA किंवा MBA करायचं आहे. कुमारचं वैवाहिक जीवन वर बघितलं तर सुखीच म्हणायला हवं. छोट्या मोठ्या तक्रारी असायच्याच, पण त्या कुठल्या संसारात नसतात. कुमारची पत्नी बँकेत आहे. आर्थिकदृष्ट्या कुटुंब स्वावलंबी आणि सुखवस्तू. पण वर तसं सगळीकडेच ऑल वेल असतं. जीवनाचे अनेक स्तर असतात. माणूस वेगवेगळ्या भावनिक पातळ्यांवर जगत असतो. अनेक वेळा मोठ्या जखमेचा तेवढा त्रास होत नाही, पण डोळ्यातला लहानसा कण देखील नकोसा करून टाकतो. मी लंच नंतर येणार नाही. यू कॅन ऑल्सो लिव्ह ॲट एनी टाईम यू वॉन्ट. मी स्टेनोला निरोप दिला. तिने पटकन आपल्या बॉयफ्रेंडचा नंबर फिरवला. या बाबतीत ती देखील चलाख. अर्थात तिचं वय असते उन्मादाचा कोसळता धबधबा अंगावर घेण्याचं.
कुमार स्वतःची गाडी घेऊन आला. त्याने ब्ल्यू स्टारच्या दिशेने गाडी वळवली. हे हॉटेल आमच्या दोघांच्याही आवडीचं. माझी पसंती माहिती असल्यामुळे मेन्यूचा घोळ न लावता ऑर्डर कुमारनेच दिली. तुझ्या बंगल्याचं काम कुठपर्यंत आलं? चिकन सूपचा आस्वाद घेत कुमारने विचारलं. चाललं आहे. घर वगैरे बांधणं माझ्या रक्तात नाही. मी आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर अवलंबून आहे. पण प्रत्येक स्टेजवर फॉर्मॅलिटीज पूर्ण करता करता नाकी नऊ येतात. इलेक्ट्रिसिटीचं मीटर कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन, म्युनिसिपालिटीची परवानगी, एक ना दोन. जिथं तिथं दिरंगाई, भ्रष्टाचार, पैशाशिवाय फायली मूव्हच होत नाहीत. इट्स ऑल डिस्गस्टिंग. मी वाट बघत होतो कुमार मूळ विषयाला कधी हात घालतो त्याची. एक स्पष्ट होतं, त्याच्या चेहऱ्यावरनंच मी ओळखलं होतं काहीतरी आत खतखततं आहे. माणूस अशावेळी परवलीच्या वाक्याच्या शोधात असतो. वेटरने डिशेस टेबलावर ठेवल्या. हलक्या स्वरातली जगजीत चित्रा सिंगची गझल मंद प्रकाशात तरंगत होती. जिंदगी दो दिन की है, दो दिन में हम क्या क्या करे, ये करे और वो करे, ऐसा करे वैसा करे. साधेच पण भावपूर्ण शब्द. मी कुठेतरी वाचल्याचं आठवलं. जगजीत चित्राच्या अपत्याचं नुकतंच निधन झाल्याचं. याचा अर्थ दुःखात भिजलेले स्वर अधिक भावस्पर्शी असतात. मी एका समस्येत अडकलो आहे. आय डोंट नो हाऊ टू गेट आउट ऑफ इट. काहीचं अकल्पित, अनपेक्षित घडलंय. आपण बेफिकीर असतो आणि एक मोठी लाट येते. आपण वाहवत जातो तसं काहीचं. कुमारने जेवता जेवता आपणहून विषयाला हात घातला. मी ह्याच क्षणाची वाट बघत होतो. तसंच काही खास कारण असल्याशिवाय कुमार अवेळी फोन करणार नाही याची मला खात्री होती. असं झालं तरी काय कुमार? मी कुमारच्या हाताला स्पर्श करून विचारलं. कारण शब्दांपेक्षा स्पर्श अधिक जवळीक साधतो. 2-3 महिन्यांपूर्वींची गोष्ट आहे. मी मामे बहिणीच्या लग्नाला गेलो होतो. खूप वर्षानंतर सगळ्या नातेवाईकांच्या भेटी झाल्या. लग्नाच्या निमित्ताने माणसं एकत्र तरी जमतात. एरवी आजकाल जो तो आपल्या ठराविक त्रिज्येच्या वर्तुळात फिरत असतो. या लग्नात आजोळच्या बहुतेकांची भेट झाली. लग्नाला मी एकटाच गेलो होतो. दोन्ही मुलींच्या परीक्षा, त्यामुळे सर्वांना जाणं अशक्यच होतं. राणीला तर ॲज यू नो, कुमारच्या पत्नीची राणीची ट्रॅजेडीच होती. 2 वर्षांपूर्वी 3ऱ्या डिलिव्हरीच्या वेळी बरीच कॉम्प्लिकेशन्स झाली होती. ऑपरेशन, स्टिचेस, जखमा न भरणं, पुन्हा स्टिचेस काढणं, त्यात एक ना दोन, सारख्या टेस्ट. एक संपत नाही तर दुसरं काही सुरू. आपण अशावेळी डॉक्टर्सचे गुलाम असतो. ते सांगतील ते करायचं, आवश्यक असलं तरी नसलं तरी. कारण आपल्याला त्या विषयाचं ज्ञान नसतं, रिस्क घेण्याची तयारी नसते. राणी डॉक्टर्सच्या निष्काळजीपणाची शिकार झाली होती. तशी चलती फिरती असली तरी औषधं, इंजेक्शन सारखी सुरूच. तिची एकूण अवस्था हाऊस अरेस्ट सारखी झाली होती. ह्या लग्नात माझ्या दिल्लीच्या मावशीची मुलगी वैशाली मला भेटली. दिल्लीहून ती एकटीच आली होती लग्नाला. वैशाली चुणचुणीत आणि स्मार्ट. अभ्यासात खूप हुशार म्हणता येणार नाही, पण एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तेज. वैशालीची आणि माझी भेट साधारण 2 वर्षांच्या गॅप नंतर होत होती. पण आमचा पत्रव्यवहार होता. वैशाली पत्र छान लिहायची. पत्र छान असलं की तत्परतेनं उत्तर देणं हा माझा स्वभाव. त्यामुळे आमच्या पत्रव्यवहारात सातत्य होतं. आजोळची बहुतेक माहिती मला व्हाया वैशालीच कळायची.
ऑफिसच्या कामासाठी वर्षातून 1-2दा तरी मला दिल्लीला जावं लागायचंच, तेव्हा मी मावशीकडेच उतरत असे. दिल्लीला खरेदी करणं, पिक्चर बघणं, हॉटेलिंग करणं यासाठी वैशालीची कंपनी मला आवडत असे. ती देखील कुठेही चलायला एका पायावर तयार असे. भटकायचं फार वेड होतं वैशालीला. मावशीचे मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या पदावर होते, पण मध्यंतरी काहीतरी बिनसलं होतं. त्यांच्यावर कसल्या तरी अफरातफरीची केस चालू होती. सरकारी खाक्याप्रमाणे चौकशी सुरू होती. घरात त्यामुळे ताणतणाव होते. मावशीचा मुलगाही नीट मार्गी नव्हता. त्याने पळून जाऊन एका ख्रिश्चन मुलीशी लग्न केलं होतं. तो वेगळाच राहत होता. वैशालीच्या वडिलांचं या सर्व प्रकारामुळे पिणं काहीसं प्रमाणाबाहेर वाढलं होतं. अशा ताणतणावाचे वैशालीच्या कोवळ्या मनावर व्हायचे ते परिणाम होत होते. पत्रातून ती सारं काही विस्ताराने लिहायची, कारण घरात ती कुणाशीच फ्री नव्हती. तिच्या म्हणण्याप्रमाणे मीच तिचा एकमेव दोस्त होतो. मोठा मावस भाऊ ह्या नात्याने माझ्याकडून शक्य तितका मी तिच्या मनाला सावरण्याचा, धीर देण्याचा प्रयत्न करत होतो. गेल्या 2 वर्षात राणीच्या आजारपणामुळे मी स्वतःही खचलो होतो. माणसाचं वय कितीही वाढलं असलं तरी बॅलन्स ढळते वेळी त्यालाही आधार हवाच असतो. हा आधार मी वैशालीच्या पत्रातून शोधत होतो. हे सगळं असं स्मूथली चाललं असतं, पण सरळ रस्त्याने चालता चालता अचानक आडवळण येतं. सूर्यप्रकाशात आपण बेफिकीरपणे चालत असतो. दिशेचं भान नसतं. अचानक धुकं दाटून येतं. दिशा सुचेनाशी होते. वाट धुक्यात हरवून जाते. लग्न वगैरे आटोपल्यावर मी अन वैशाली मार्केटिंगला गेलो. मावशीने अहेराची निवड, खरेदी तिच्यावरच सोपवली होती. मला जाणवलं यावेळी वैशाली माझ्याशी नको तितकी फ्रीली वागत होती, बोलत होती. जाणते अजाणते स्पर्श, लगट अशा गोष्टी जाणत्या माणसाच्या पटकन लक्षात येतात. वैशाली माझी मावस बहीण असल्याने तिची ही लगट कुणाच्या लक्षात यावी, कुणी त्याचे वेडेवाकडे अर्थ लावावे हे अशक्य होतं. पण मला जाणवलं होतं, वैशाली मला स्वतःकडे नको तितकं खेचते आहे, इन ऑल रिस्पेक्ट्स. शॉपिंग नंतर आम्ही निवांत रेस्टॉरंटच्या फॅमिली रूममध्ये बसलो होतो. तेव्हा ह्या एकांताचा फायदा घेत वैशालीने माझा हात हातात घेतला. तो आपल्या दोन्ही पंजात कुरवाडीत ती बोलून गेली. कुमारदा, आय लव्ह यू. तू माझं पहिलं प्रेम आहेस. मला एकदम सुचेनासं झालं. कॉलेजच्या वयात असं काही अनुभवाला आलं असतं तर मला त्यात अनैसर्गिक काहीच वाटलं नसतं. पण मी लग्न झालेला, 2 मुलांचा बाप, 40शी पार केलेला प्रौढ संसारी गृहस्थ, अन ती 20च्या आतली, ओठावरचं जास्वंद फुलवणारी, तारुण्याच्या झऱ्यात खळाळणारी कोवळी पोरगी. ती म्हणते आय लव्ह यू. मी वैशालीच्या डोळ्यात बघितलं. तिचे शब्द प्रामाणिक होते. तिच्या स्पर्शात घालमेल नव्हती, उलट आश्वासक स्थिरता होती. यू आर अ बिग फूल वैशाली. मी एवढंच कसं बसं बोललो. त्यानंतर आमचं बरंच बोलणं झालं. मी तर एकदम बावरल्यासारखाच झालो होतो. आयुष्यात हे अचानक काय समोर येऊन ठेपलं होतं. राणीशी मी प्रामाणिक होतो. मोह काय कुणालाही होऊ शकतो. आश्चर्य म्हणजे वैशालीने सर्व विचार केला होता. मी अप्राप्य आहे याची तिला पूर्ण जाणीव होती. दोघांच्या वयातलं दुपटीचं अंतर तिला माहिती होतं. पण तिचं म्हणणं की तिला जे आतून जाणवलं ते तिने स्पष्ट बोलून दाखवलं. कसलाही आड पडदा न ठेवता, लपंडाव न खेळता. खाण्यापिण्यात इंटरेस्ट नसला तरी आम्ही, म्हणजे वैशालीच, काही ना काही ऑर्डर देत राहिली. एकसारखी बोलत राहिली. वेटरकडे बिल देऊन मी उठलो तेव्हा वैशालीने आपला हात माझ्या खांद्यावर ठेवला, थोपटल्यासारखा केला आणि म्हणाली, मी तुला गोंधळात टाकलं हे खरंय कुमारदा, पण आज जे खदखदत होतं
ते झाकून ठेवणं मला अशक्य होतं. वाफ भरलेलं भांडं झाकलं की उद्रेक होतो. तू मनाला लावून घेऊ नकोस. तुझ्या लक्ष्मण रेषेची जाणीव आहे मला. लग्न आटोपलं. मी वैशालीला पोचवायला स्टेशनवर गेलो. नेहमी हसणारी खिदळणारी वैशाली या निरोपाच्या वेळी का कुणास ठाऊक तिचे डोळे भरून आले होते. त्यावेळी मला वाटलं, आपल्याला अश्रूंची खरीखुरी भाषा कळली असती तर. कुमार थांबला. मी मुद्दामच त्याला मध्ये अडवलं नव्हतं. तो म्हणाला ते खरंच होतं. धुक्यात हरवलेल्या वाटेवरून तो चालत होता. अशावेळी मी त्याला कुठल्या काजव्याचा प्रकाश दाखवणार होतो. कुमार, मला एक सांग, फॉर अ मोमेंट, काही क्षणांकरता का होईना तुला वैशालीचं आकर्षण वाटलं होतं? तिच्यातला स्पार्क, तिच्या स्वभावाची एखाद दुसरी लकब, त्या अस्फुट उमलत्या कडीची मुग्धता, समथिंग? माझा हा प्रश्न कुमारला अनपेक्षित असावा. मी त्याला कॉर्नर करेन याची त्याला जाणीव नव्हती. त्याच्या हातातला काटा चमचा गोंधळात खाली पडला. शेजारीच उभ्या असलेल्या वेटरने तो लगबगीने उचलून घेतला. मला नीट सांगता यायचं नाही. ते सांगण्याची आवश्यकताही नाही. आता मी सांगतो ते ऐक. हळूहळू वैशालीशी पत्रव्यवहार कमी कर. ते तुझ्या दृष्टीने त्याहीपेक्षा वैशालीच्या भविष्याच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे. कारण अशा बाबतीत तू जर चांगलं वाईट, पाप पुण्य, नीती अनीती वगैरेच्या फंदात पडलास तर हाती काहीच लागणार नाही. ही सगळी मूल्यच आता बदलली आहेत. आपण सगळे परिस्थितीची शिकार असतो. माझ्या मते तू वैशालीपेक्षा राणीचा, आपल्या मुलींचा विचार करायला हवास. सगळी समस्या आपोआप सुटून जाईल. हे सगळं इतकं सोपं असतं? कुमारच्या ह्या प्रश्नात सारं काही आलं. पाणी इथंही खोलवर मुरलं होतं. कुमार, गोष्टी मुळात सोप्याच असतात, पण वेळीच आपण सावध नसतो. विनाकारण गुंतागुंत वाढवतो. कधी कधी तर गुंत्याशी खेळण्यातच आपल्याला आनंद वाटतो. आम्ही कुमारच्या कार जवळ आलो. आता हेच बघ, कारच्या समोरच्या तावदानावर किती धूळ आहे. यू मस्ट वाईप इट आउट फर्स्ट. एरवी हा धुरळा ॲक्सिडेंटचं कारण होऊ शकतो. लंच नंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला निघालो तेव्हा मला जाणवलं, आता कुमारचं ड्रायव्हिंग अधिक सफाईदार आहे. तरीही स्पीडोमीटरचा काटा वाढायला लागला तसं मी कुमारला हळूच म्हटलं, जरा जपून, पुढे आडवळण आहे. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेली धुक्यात हरवली वाट ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य सांगा. या कथेमध्ये जगजीत सिंग, चित्रा सिंग यांच्या गाण्याच्या 2 ओळी आलेल्या आहेत. मला गाण्याचा गंधही नाही, परंतु मला जशा जमल्या तशा त्या मी म्हटल्या. म्हणजे मी ऐकलेल्या होत्या या गाण्याच्या ओळी, त्यामुळे मी थोडाफार त्या म्हणून दाखवायचा प्रयत्न केला. परंतु त्याबद्दल मी जगजीत सिंग, चित्रा सिंग, डॉक्टर विजय पांढरीपांडे आणि तुम्हा सर्वांची मनापासून माफी मागते. आजची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबा आणि त्याचप्रमाणे हाईप द्यायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. परंतु तत्पूर्वी तुम्हाला अजून एक विनंती करावीशी वाटते. तुम्हाला जर माझ्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन बटन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. धन्यवाद.